मंडळी ह्या भोयराप असा तर ह्या आता आपण हय टाकतलो असा आणि तो नागर असा तो बघा बघू शकता झाडाचा मोठासा मासा घालवलाय लाईव्ह बघा लाईव्ह सचिन साळकर मासेमारी करताना तो बघा बडाव बडाव मारता मासा बघा एका टायमात किती नमस्कार मंडळी, मी विशाल साळकर स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी तुम्ही बघू शकतास पाऊस भरपूर पडलेलो आणि आमच्याकडे आमच्या खाजनात पाणी पण भरपूर इलेलं असा आणि अशा वेळी आता मी शुभम आणि लौकिक येता तिघेजण जातो घोरप्या मारूसाठी म्हणजे घोरप्याची मासेमारी ही असता. तर ह्यो व्हिडिओ आज तुमच्यापर्यंत येऊ करू म्हणून आज आम्ही घोरप्या मारूक चाललो. आज मारतलो कसं ता तरी बघा आणि दुसरी गोष्ट आता उचलतलं उद्या सकाळी मग आपल्या काय काय मासे मिळतात काय मिळता काय नाही तर आता आपण या व्हिडिओत पूर्ण बघूचा. व्हिडिओ जर आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा. चॅनलवरती जर आपल्या नवीन असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता तुमका दाखवते आजूबाजूचो परिसर. बघा बघू शकतास तुम्ही पाणी किती भरला बघा. ह्या तर कायच नाही आता तरी कमी झाला पाणी पण पूर्णतः वरतीपर्यंत पाणी होता. हे आपले होडी असत हैसं लावलेले असत आणि आमची होडी तर आम्ही हय आणून ठेवली होती त्या साईडला वरती. आता बघू शकता आमच्या देवाच्या तेवढ्या एरियापर्यंत पाणी इलेला आणि लौकिक गेलो. तर चला तर आता आम्ही तिघेजण जातो. बघूया आता या दिशेक आपल्याला जाऊचा तर नदीच्या त्या साईडीक बघूया आता. चला तर मग मंडळी आता आपण निघालो आणि शुभम आजचो ड्रायव्हर आपलो होडीचो. लौकिक बसलो हा बघा कसा. आता खेकडे ही बघा ही झाड्यात अशी अडकल्यानंतर ही झाडी अशी कोरम असल्यामुळे फाडतात तर त्याच्यामुळे ही आता जुनी झाडी आपण घेतलेली असो. आणि गेल्या टाईमला आपण म्हणजे 4-5 दिवसापूर्वी आपण मारलेला होता जाळा तर आपल्या मासे पण भरपूर मिळालेले खेकडे पण मिळालेले. तर तेव्हा पाणी पण भरपूर होता वरती आणि पाऊस पण चालू होतो. तर आता पाऊस थांबलो ओसरती घेतले ना आजच्या दिवसात तर आता बघूया आज आपल्याला काय मिळतं. आता आज आपल्याला म्हणजे उद्या आपल्याला दिसताल आता तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर मंडळी ही बघा ही आमची नदी असा म्हणजे ती मोठी नदी मिळता आणि ह्यो जो असा ह्यो छोटो पाचो असा आमचो. तो आता नदीत एंटर करून आपण त्या साईडच्या भागात आता आपण झाळा मारतलो होता. तर मंडळी ह्या भोयराप असा तर ह्या आता आपण हय टाकतलो असा आणि तो नागर असा तो बघा बघू शकता झाडाचा. त्याच्यामुळे झाडा आपला काही जावचा नाही आणि ह्या आता आपण त्यासाठी कसा मारतलो हय टाक खाली टाक. हां सचिन साळकर यांच्या पत्नीने घालवला मोठासा मासा घालवलाय. कुर्ली मेली
दाखव. हे बघ, हे बघ काय हे. बघ. एक घालवल्या बायकोन माझ्या. लाईव्ह बघा, लाईव्ह सचिन साळकर मासेमारी करताना तो बघा. त्याला आता इले एक बोडा मिळालं, एक बायकोन घालवलेलं तो बघा. एक गावलं होतं दाखव गो. तो बघ बोडा येऊ, बोडा येऊ. बडाव बडाव. आता तो परत येऊ तो नाही तुला पहिले हे बघ. हे बघा, कापी कापी बघा, कापी कापी नाही पेडी आहे. कापी पण गावतात ना मारत्या ना. वरते थंय याक मारले फाटके अरे थंय मारत आडवे इंग्लिश बोलतोय इंग्लिश ऐका ना. कॅमेरामॅन आपण दुसरा गोरप्या मारतो आणि दुसरा गोरप्या छोटा आहे त्याच्यामुळे हसून तेवढ्या त्या पाचाक पुरात असं वाटता. बघूया आता किती 500. सांगा ना. मंडळी आता आपण दुसरा घोरता पण मारलेला असा आणि आता आपण येतो सकाळीच. तर आता आपण मस्तूनच शॉर्टकट मारूया. चला तर बंब बसलो आता मका चालवता लागतला. ठेवतलं का काढतलं. हा तर चला तर मग मंडळी आपण आता सकाळीच भेटूया. तोपर्यंत बाय बाय. तर मंडळी आता सकाळचे 6:30 वाजले आणि आता आपण चाललो हळदी उचलूसाठी. तत्पूर्वी सगळ्यांका गुड मॉर्निंग. या दिवसाच्या चांगल्या शुभेच्छा. आमका चांगले मासे मिळालेत. मी आणि शुभम जातो लौकिक काढलो नाही अजून उठलो नाही. तर आता आम्ही झाडी उचलूसाठी जातो. आमची होडी थैसा काल बांधलेली. काल तुमका काय मिळालं शुभम. काय मिळालं हां काय काय नाही भेटलं. काय नाही भेटलं म्हणतात. चला आता आपल्याक काय भेटलं आता बघूया. थाळी उचलून घरीच आणूया साफ करूसाठी. मंडळी बघू शकतास सूर्यनारायण आमची पूर्व दिशा आणि उगावतात सूर्यनारायण. या ठिकाणी ना मासो आलो बघा दिसता वरती. बंड्यावरती. सकाळचा नजारा बघा भारी एकदम. येत अरे चल नाही म्हणता. चला तर मग आता आम्ही मंडळी झाडी उचलूसाठी जातो. बघूया आता पहिला खायचा होतो. 2 मारलेली आहेत. मंडळी सचिन साळकर बघू शकतास. आज एकटो चिलो
चला तर आपण थंय जाऊन बघूया त्याका काय मिळालं आता. मंडळी सचिन भाऊ असा झाडा उचलता. एकट्याचा गेम. एकट्याचा गेम. आणि पेढी मिळाली आहे. पेढी आणि बंपर. ते बघा बारीक सारीक मिळालेले आहेत पण ठीक आहे. मंडळी आपला थैस मारलेला असा घोरप्या. आपल्या घोरप्यात काय मिळतं बघूया आता. मंडळी पाल पसरून घेतो पहिला. बघा शुभम पाल पसरवता आणि मम्मी ता वडून घेते. घराकडे जाऊनच आपल्याला काय तर साफ करूचं असा. एक कुर्ली एक कुर्ली इली. एक तांबोशी मेला खाल्यान रे खाल्यान. चेर आणि या काय मिळाला काय ता होय. मंडळी या बघा या आपल्यात मिळालेला असा एका म्हणतात हा काढू. टायगर ना कोकरी मिळाली आपल्या. कोकरी बघू शकतास. कोकरी असा. त्यानंतर ही बघा ही चेर. मंडळी ही चेर असा. चेर ही पण ताजी लागलेली असा. ही बघा बघू शकतास तुम्ही. आणि टायगर टायगर मंडळी ही बघा ही कुर्ली. कुर्ली खाल्लेली आहे बघा. दुसऱ्या कुर्ल्यान ती का खाल्यान तर ही टाकून देऊया. तिचा काही उपयोग नाही. हे बघा ही एक कुर्ली असा. बघा त्याच्यानंतर मंडळी बघा ही तांबोशी लागलेली. चांगली तांबोशी होती पण ती बघा कुर्ल्यान खाली
तांबोशी तर ताजीच आहे, पण ती कुर्ल्यान त्याचा तोंड खाल्या नाही बघा. तांबोशी खाल्यान तोंडच खाल्यान. हा हा चांगली आहे. चला तर मग इका टाकून देऊया. हा हा अरे हा देऊ का हा काळा कांगा का तेव्हा काय होतं टाकलं केंद्री. तर मंडळी हो बघा, ह्यो सुळो केवढं मोठं हा बघा. सच्या सुळो नाही गावाक. चांगली साईज आहे सुळ्याची ही बघा. तर असं हे पण खाले ना कुर्ले. सुळो अजून एक कुर्ली आहे ना काहीतरी. ही बघा, ही एक अजून एक कुर्ली आहे ह्याच्यात. कुर्ली झाड्यात गावली ना का वाट लावून टाकतात झाडाची पूर्ण. हे बघा पूर्ण पाय असे पसरून ना सगळा झाडा आता ठेवूया बांधून सोडायचा. ह्या खायच्या पाल खायचा आमचा म्हणजे दुसरा पाल पसरून घेऊया. तर मंडळी पहिल्या जाळ्यात आपल्याक ना हे बघा दाखवते तुमका मी. एवढे मासे मिळालेले असत. म्हणजे एक चेर असा, एक सुळो, त्याच्यानंतर हे कुर्ले वगैरे असत. तर एवढा मिळालेला असा. आणि सच्या बघा आता आपण जातो दुसऱ्या साईडीक. दुसरा जाळा मारलेला होता जरा मोठा, ह्या छोटा आणि फाटक्या पण होता. तर बघूया त्याच्यात आपल्याला काय मिळतं आता. तर आता सच्या आपल्याला काहीतरी देता पिंजऱ्याच बांधासाठी. तर
घेऊया आता, कारण पिंजऱ्यात कुर्ले मिळतात. वेस्टेज जे मासे असतात म्हणजे खराब झालेले ते आम्ही पिंजऱ्यात बांधतो. सुळे आपले या शुभ्या थंय घे ते बोर्ड आहे घे. अजून या कुतलूचा ना आणि 2 चला मंडळी, हे बघा हे बारीक सारीक मासे मिळालेले असत. मेहनत खूप आणि आता तर तो एकटोच असा होडी धर त्याच्या काठी वर ठेव, काठी पुढे नको घेतलं तुझे ते माहिती. हे बघा हे वास बरं बोडा आहे असं ते जरा खराब झालेले असत त्याच्यामुळे. चल तर मग शेंगटी काढता. सकाळीच शेंगटी मिळाली आहे नाही ते. चला तर मंडळी, त्या बघा त्यासाठी बघू शकतात पूल असा आमचा तळाणीचा पूल. आणि आता तो सकाळचा नजारो अगदी पॉवरफुल भारी वाटता. त्यांचं तळाणीवाडी या साईडीक कांदळगाव, साळकरवाडी लागता ह्या साईडीक, पुढे चांदेर. आणि ह्यो मच्छो स्पेस हा फक्त नदीचो. आणि आमका सगळ्या ही गोष्टी म्हणजे हे जे गाव असत ते सगळे गाव असत ते आमका जवळच असत अगदी. फक्त होडी न्यावचा आमका. ह्या बघा ह्या दुसरा झाडा सचिनचा असा. आता ते एवढा मारलेला असा लांब आणि तायाक असा आणि अजून एक त्याने मारलेला आता त्याका उचलूचा आणि साफ करीपर्यंत त्याका जवळजवळ ना आता 9 वर तरी वाजतले. तर मंडळी चला दुसऱ्या झाडात आपल्या काय माहित आता बघूया. आमचं खलाशी बसान हवलं होता. खलाशी आमचं म्हणते बसान हवलं होता. मंडळी कोकणात ना बघा ही अशी नदी वगैरे जवळ असतात ना तर खरोखरच तो सुखी माणूस आहे. म्हणजे एक जीवनातली जी वेगळी मजा असा ना ती हय मिळता. सगळ्याच गोष्टी, नारळाची झाडं असत, सुपारीची झाडं असत, डोंगर असत, अशी नदी, त्याच्यानंतर भरपूर सुखसोयी असत. आणि आता बघा आता वाजले असत जेमतेम 7 आणि आता मी एक घोरप्या उचललं आहे. आपल्याक एवढे मासे मिळालेले असत, अजून एक उचलूचा असा. तर तुम्ही विचार करा हे जर आता विकत घेऊ गेले ना तर नक्कीच 200-300 रुपयाचे घ्यायचे. आता बघा काम सांभाळून पण आपण आपल्या जे काही म्हणजे गोष्टी असत ते आपण स्वतः जाऊन कष्टान मिळवू शकतो. तर ही मजा जी असा ना ती फक्त कोकणातच असा. आणि चला बाबा धावा, कामावरती जाऊ उशीर होता असला काय नाही, कारण हय सगळा काय मिळतं. बघू शकतास तुम्ही आता फक्त काय थोडेसे कष्ट करूचे आपल्याक सगळ्या गोष्टी मिळतात. आज वार असा शुक्रवार आणि आज जर विकत घेऊ गेला असता तर 200-300 रुपये नक्कीच जाणार होते. पण आता बघू शकतास तुम्ही 2 कुर्ले पण मिळालेले असत. तर आपली आज माशाची जी सोय असा, वार असा म्हणतात ना, वार आपलो आज झालेलो असा. अजून पण काहीतरी मिळात याची. शुभम काय मिळात? शुभम होयच म्हणता. शुभम ना त्याची एक पॉझिटिव्ह थिंकिंग आहे. म्हणजे काय तो कधी नाही म्हणणार नाही कसल्या गोष्टी. काय सांगितलं बाबा झाडा मारूया हय जाऊया म्हणजे खरोखरच त्याका काहीच काही कसली पण गोष्ट सांगा तो नाही म्हणणार नाही. तर ठीक आहे, त्याच्यासाठी पण एक बिग थम्स अप. का बघा थया आता आपला झाडा आणि लास्ट टॉक थया पहिलीची ती
आपलं मासं होतो तो खाल्यान पुरले बघू शकता केवढं मोठं खेकडो हा बघा. अरे बापरे सगळे पुरलेच गावलेले आहेत. ही बघा मंडळी ही एक चेर, ही एक लेपाटी, एक टायगर हा. मुळे पैसून येतो बघा एका टायमात किती खेकडे आहेत बघा. आता साफ करूचा म्हणजे कंटाळो. तर मंडळी बघा ह्या पूर्णचा झाडा असा ना त्याच्यात जवळजवळ नाही म्हटलास तरी 25-30 खेकडे असत आणि अंदाज बांधते आपलो पण असतच. आता तेवढे खेकडे आपल्याक काढूचे असत आणि हे बघू शकता हे आपल्याक मिळालेले मासे असत. तर चला काम आपलं झालेलं आपण आपलं काम वाढलेलं पण असा कारण खेकडे मिळाले आहेत म्हणजे खेकडे सोडवसाठी झाडातून काढूसाठी अगदी बरोच टाईम लागता आणि आपल्याकडे तेवढं टाईम थोडंफार कमी आहे. तर बघूया आता आपल्यात कसं काय मॅनेज होतं. आता मी हे सगळे खेकडे काढून बघूया मग त्याला गिराईक तरी बघू काय नाही तर मग काय आपण खायचे. तर मग मंडळी आपल्याक मासे काय मिळाले पण तुम्ही बघितलास, खेकडे किती मिळाले ते पण तुम्ही बघितलास. तर आता ह्या काडीपर्यंत भरपूर वेळ जातलो
9 वाजता आपल्या कामाक पण जायचं असा. तर जास्तीत जास्त पटापट काढूचा प्रयत्न करतोय मी. तर तुमका कसं वाटलं व्हिडिओ तो कमेंटद्वारे सांगा. जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुमका जर व्हिडिओ जर आवडत असतील ना आपले तर एक काम करा, बाजूची जी बेल आयकॉन असा ना ती बेल आयकॉन दाबा. म्हणजे काय होतं नवनवीन व्हिडिओ जे आपले असतात ना ते पटापट तुमच्याकडे नेतले. तुम्ही बघू शकता त्यात पटापट लाईक करू शकतास, कमेंट करू शकतास. विशाल साळकर ब्लॉग्स तुमचं चॅनल, आपलं चॅनल. तर चला आता आपण हयत थांबूया. भेटूया आपल्या एका अशा नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. काळजी घ्यावा. तुमच्याकडे पाऊस पडता काय नाही ह्या कमेंटद्वारे सांगा. खायच्या गावातल्या स्वतः सांगा तुमच्याकडे पण अशी नदी असा तर आपण आमका काय कळा देत असा काय नाही. तुम्ही पण अशी मजा घेत असताल असत आणि घेत असलास ना तर व्हिडिओ लाईक करून कमेंट नक्की करा. चला तर मग आता इथेच थांबूया. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय. काळजी घ्या.